स्वामी समर्थ। तर आज मी दुपारी शूट करायला घेतलेला आहे। तर बघू शकता इकडे असं फ्रेश आपल्या कढीपत्त्याला पानं आलेली आहेत। तर चला म्हणलं आपण हे करूया, थोडंसं आपलं चिवडा बनवूया। तर इकडे मी कढीपत्त्याची पानं न्यायला आले होते। सगळं काम वगैरे सगळं आवरून झालेलं होतं, फरशी भांडे स्वयंपाक ते सगळं झालेलं होतं। तर चला मग वेळ होता त्यामुळे म्हणलं थोडासा चिवडा बनवून घेऊया। तर इकडं मी सगळं काही चिरून ठेवलेलं होतं। 2 कांदे असे उभे उभे पातळ चिरून घेतले होते, कढीपत्ता, थोडेसे शेंगदाणे आणि कोथिंबीर। साधा सिंपल चिवडा बनवायचा आहे आपल्याला। तर इकडं कढई गरम करायला ठेवलेली होती। तर इकडं कढई गरम झाल्याच्या नंतर इथं मी 2 चम्मच तेल टाकून घेत आहे कढईमध्ये। तर तुम्ही इकडं बघू शकता। तर सोहम पण यायचा राहिला होता शाळेमधून, तर म्हणलं तोपर्यंत आपण बनवून। कडकडीत तेल गरम झाले, थोडेसे जिरे मोहरी कढीपत्ता आणि 2 कांदे असे मस्त टाकून घेतले होते आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे कांदा। तर छान लाल रंगावरती आणि कडक होजेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। तर इकडं मी सगळं परतून घेत आहे। तर सगळं काही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। तर बघू शकता इकडं सतत हलवायचं आणि त्यामध्ये नंतर शेंगदाणे टाकायचे आहेत। शेंगदाणे पण छान तळून घ्यायचे आहेत। तर मस्त छान तळून घ्यायचे, मस्त खरपूस लागते चिवड्यात, खूप छान लागते शेंगदाणे खायला। तर मस्त असं आपलं सगळं काय असं तळून झालेलं होतं। तर तुम्हाला मी दाखवत आहे उलटण्यावर घेऊन। तर मस्त असं तांबूस रंगावरती तळून घेतलेलं आहे। तर पुढे नंतर मग मी काय केलेलं आहे, थोडीशी ह्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे। तर बघू शकता आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे थोडीशी। तर इकडं अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे। तर हळदीने चिवड्याला खूप छान कलर येतो आणि हळद टाकल्याच्या नंतर लाल तिखट पण टाकलेलं आहे। बघू शकता तुम्ही। छान असं सगळं काही परतून घ्यायचं आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर इकडं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे काही मुरमुरे ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे फोडणीमध्ये। तर मस्त असं छान असं परतून घ्यायचं आहे। जेवढे बसतील तेवढेच टाकलेले आहेत, बाकीचे तसेच ठेवलेले आहेत कारण कढई छोटी असल्यामुळे। तर छान परतून घेतलं, मस्त असा कुरकुरीत आपला चिवडा तयार झालेला होता। इकडे दुपारचं जेवण्यासाठी ताट वाढून घेतलेलं होतं। बघू शकता तुम्ही, दही कांद्याची पात आणि चिवडा आणि चपाती मस्त। तर चला संध्याकाळी आपल्याला जायचं होतं बाहेर। तर बाहेर कुठं, तर उद्या आहे अक्षय तृतीया, त्यानिमित्त आपल्याला आंबे आणायला जायचं होतं। तर सोहम गेलेला होता ट्युशनला। तर तो म्हणत होता मी आल्याच्या नंतर जाऊया, तुम्ही काही जाऊ नका। त्यानंतर मग तो आला, तर मग आम्ही इकडे निघालेलो होतो। बघू शकता तुम्ही। आणि हे पातेलं कशाला, तर म्हणलं जर उशीर जर झाला तर दूधवाला आपला जाईल म्हणून मी बाहेर ठेवलं होतं पातेलं। आणि इकडे बघू शकता चल लवकर म्हणत होते, म्हणून मग निघालोत आम्ही। तर बघू शकता इकडं कृषी प्रदर्शन लागलेलं होतं, तिथं काही धान्य वगैरे काही असं ठेवलं होतं। तर आज आम्ही इकडं बघण्यासाठी आलो होतो। तर चला तुमच्याबरोबर बी शेअर करावं म्हणलं, म्हणून आम्ही आज इकडं आलेलो होतो। तर इथं खूप गर्दी होती, खूप लोक आलेले होते बघण्याकरता घेण्याकरता। तर आम्ही पण गेलो, तिथं काही आम्ही घेतलं वगैरे काही नाही, नुसतं बघितलं। तर चला हे सगळं काय आपल्या घरात आहे त्यामुळं म्हणलं कशाला काही घ्यायचं, तर आम्ही नुसतं बघून जावं म्हणलं। तर इथं त्यांनी ती मसाज घेतली, मशीन घेतली। तर आलो मार्केटमध्ये। तर इकडं आंबे सगळे काही होते, मस्त मार्केट फुल भरलेलं होतं आंब्यानं। आणि इथं आम्ही आंबे घेतले आणि त्यानंतर लगेचच घरी आलो। घरी आल्याच्या नंतर बघू शकता इकडं मी सगळे आंबे बाहेर काढलेले होते, पिशवीत काय होते आणि बाहेर काय काढलेले होते। तर इथं 3 आंबे घेतले, 3 आंब्याचा आपल्याला रस बनवायचा होता। तर पाण्यात टाकून ते वगैरे ठेवलेले होते अगोदरच। तर बघू शकता थोडं थंड झाले कारण दिवसभर उन्हानं गरम झालेले होते, त्यामुळे मग पाण्यामध्ये टाकून घेतले आणि मस्त असा मिक्सरवर छान मस्त घट्ट असा रस बनवला। आणि बघू शकता इकडं आपला रस बनवून तयार झालेला होता आणि मस्त ओतून पातेल्यात ठेवून घेतला आणि फ्रीजरला ठेवून दिला, कारण म्हणलं आपल्या तोपर्यंत चपात्या होतात। तर इकडं मी सगळं काही चपात्या बनवून घेत होते कारण खूप उशीर झालेला होता आम्हाला घरी यायला, 10 वाजलेले होते। तर त्यामुळे मग उशीर झाला। तर मग इकडं पटपट चपात्या मी बनवून घेतल्या आणि मस्तपैकी असं रस पण आपला बनून झालेला होता। इकडं बेसन पण केलेलं होतं, जेवायला वाढून घेतलं। आणि व्हिडिओ छोटासा आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, सर्वांना बाय।